श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. स्वामी अक्कलकोटीमध्ये आपला स्वागत आहे. तुम्ही अखंडपणे स्वामींच्या नामस्मरणात दंग रहा. स्वामी तुमच्या भोवतीच आहेत असा तुम्हाला निश्चित साक्षात्कार होईल. तर सुरू करूया आजचा प्रवचन. नित्य स्वामी दर्शन, दिवस 54वा. स्वामींचा अथकपणे शोध घेऊनही स्वामींचे दर्शन जेव्हा होईना तेव्हा पुजारी अस्वस्थ झाले. केवळ उत्पन्नच बुडाले नाही तर तीर्थक्षेत्राला अवकळ आली. पाण्याला एवढी दुर्गंधी सुटली की दुष्ट प्रवृत्तीच्या हावऱ्या पुजाऱ्यांना सुद्धा तिथे राहणे अशक्यप्राय झाले. म्हणून ते पुजारी शृंगेरी मठाच्या शंकराचार्यांकडे गेले आणि त्यांनी आपली कैफियत मांडली. शंकराचार्यांनी त्यांचे बोलणे ऐकले आणि ते एवढेच म्हणाले, तुम्ही ज्या यतीचा अवमान केलात ते श्री दत्तावतारी स्वामी समर्थ होते. ह्या विश्वातल्या सर्व आर्त भक्तांचा उद्धार व्हावा आणि दुष्ट प्रवृत्ती नष्ट व्हावी म्हणून श्री दत्तात्रेय कलियुगात स्वामींच्या रूपात अवतीर्ण झाले. तुम्ही पैशाच्या मागे लागून गरीब लोकांना लुबाडता. तुमचा पाशी साधे सौजन्य नाही. तुमचा आता ऱ्हास होणार आहे. तुम्ही स्वामींना शरण जा, तेच तुमचा निश्चित उद्धार करतील. त्यासाठी मन स्वच्छ करा, वाणी सुधारा, त्यांचे नामस्मरण करा. शंकराचार्यांचे बोल पुजाऱ्यांच्या मनात घुमू लागले. त्यांचे वर्तन सुधारले. त्यांच्या बोलण्यात मार्दव आले. वास्तविक ह्या पुजाऱ्यांची हावरी वृत्ती नष्ट व्हावी म्हणूनच समर्थांनी तीर्थक्षेत्रावरच्या पाण्याला दुर्गंधी आणली होती. एक दिवस स्वामी अचानक प्रकट झाले. पुजाऱ्यांना खूप आनंद झाला. स्वामींनी त्यांना फक्त एकच प्रश्न विचारला की शृंगेरीच्या शंकराचार्यांची भेट घडली ना? पुजारी मनातल्या मनात समजले ते स्वामींना शरण आले. स्वामी त्या पुजाऱ्यांना म्हणाले, जगद्गुरु श्री शंकराचार्यांच्या सांगण्याप्रमाणे वागा, तुमचे कल्याण होईल. तेव्हा पुजारी म्हणाले, स्वामी, कोटीकूप तीर्थावरील पाणी पुन्हा स्वच्छ व्हावे आणि त्याची दुर्गंधी नष्ट व्हावी अशी आपणाला विनंती करतो. स्वामी तथास्तु म्हणाले आणि त्या क्षणी पाण्याला अचानक सुगंध सुटला. स्वामींनी क्षणात चमत्कार केला आणि मग त्यांनी पवित्र पाण्यात स्नान केले. पुजाऱ्यांना खूप शांत वाटले कारण स्वामींचे दर्शन झाले. भेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. उन्मत्त आणि स्वार्थी वृत्तीच्या खलप्रवृत्त माणसांची वृत्ती पालटावी, त्यांच्या हातून सत्कर्मे घडावीत म्हणून स्वामी समर्थ सतत प्रयत्नशील असायचे. दुष्ट माणूस नष्ट न होता त्याची ती वृत्ती नष्ट व्हावी एवढाच स्वामींचा उद्देश होता. खलवृत्ती नष्ट होण्यासाठी स्वामींनी अथकपणे आपले कार्य केले. स्वामींना एकदा का शरण गेले की स्वामी प्रत्येकालाच क्षमा करीत. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही अखंडपणे स्वामींच्या नामस्मरणात दंग रहा. स्वामी तुमच्या भोवतीच आहेत असा तुम्हाला निश्चित साक्षात्कार होईल. कर्तृत्वाचा अभिमान एकदा का नष्ट झाला, अहंकार संपला, मन स्वच्छ आणि निर्मळ झाले की स्वामी चरण आपल्या मन अंगणात उमटल्याशिवाय राहणार नाहीत. स्वामींचे आपल्या प्रत्येक भक्ताकडे लक्ष असते. आपण फक्त स्वामींचे अखंड स्मरण करीत राहायचे. इति श्री नित्य स्वामी दर्शन, दिवस 54वा संपूर्णम.